आधी सुद्धा बोलताना एकदा सांगितलं होतं की आमदार झाल्यानंतर माझं स्वागत जेवढं झालं नाही तेवढं जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर आमच्याकडे काही नसताना सुद्धा आम्ही फिरताना स्वाभिमानाने साहेब आम्ही जिल्ह्यामध्ये फिरतो आणि सर्वसामान्य लोक हे आपल्यासोबत आहेत साहेब, आपल्या विचारासोबत आहेत. माझ्याकडे काही नसताना माझ्यासारख्या हटक्या कार्यकर्त्याला साहेब फक्त आपण आशीर्वाद दिला आणि समोरचा उमेदवार दांडला असताना सुद्धा आपल्या आशीर्वादामुळं मी साहेब निवडून आलो. हे आयुष्यभर मी कधीच विसरणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट जयंत पाटील साहेब, इथं बसलेले सर्व जिल्ह्याचे ज्येष्ठ दरेकरणारा आहेत, उषाताई आहेत, सुशीलाताई आहेत, हेमाताई आहेत. हे सर्व जिल्ह्याचे ज्येष्ठ दरेकरणारा आहेत, उषाताई आहेत, सुशीलाताई आहेत, हेमाताई आहेत. हे सर्व प्रामाणिकपणे आपल्या विचाराला धरून आणि आपल्या एकनिष्ठतेमुळे आम्ही सर्व एकत्र आपल्या सोबत आहेत. साहेब साठे साहेब आहेत आणि साहेब बजरंग बाप्पा आणि मी जिल्हा परिषदमध्ये बाप्पा आपण काम केलं आणि खरंच आवर्जून आपल्या समोर सांगू इच्छितो की शेतकरी माणसाचा पुत्र म्हणून बजरंग बाप्पाची ओळख आहे. आणि आतापर्यंत बाप्पांचा प्रवास बाप्पांचा प्रवास ज्या पद्धतीने झाला बाप्पा सांगणं गरजेचं आहे. आम्ही तरी साहेब एक राजकीय वारसा असलेल्या एका कुटुंबात आम्ही जन्मलेलो आहे, पण बाप्पाला हा कोणताही वारसा नसताना स्वतःच्या जीवावरती जिल्हा परिषद सदस्य झाले आणि आवर्जून सांगायचं की कारखाना बाप्पांनी उभा केला आणि तो चांगल्या पद्धतीने चालवला सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळं आपली संघटनेची ताकद, आपल्या पक्षाची ताकद ही वाढत आहे. मला वाटतं बाप्पा आपण कधी गेलेच नव्हते. आपलं नेहमी बोलणं असायचं आणि जिल्ह्यातले साहेब अनेक असे लोक आहेत की जे आपल्या विचाराला आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण प्रवेश करणार आहे आपल्या पक्षामध्ये. आणि आपला हा उमेदवार बीड जिल्ह्याचा हा काही कोणतं नाव म्हणून पुढे येणार नाही साहेब. पवार साहेब म्हणून हे नाव म्हणून पुढे जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये खासदारकीचं तिकीट यावेळेस निश्चितपणे निवडूनच येणार एवढी ग्वाही जिल्ह्याच्या समोर, जिल्ह्याच्या लोकांसमोर मी सांगतो. परत एकदा आपण सर्वांनी आम्हाला सर्वांना विश्वासात घेतलं साहेब. आपल्या पक्ष वाढवण्यासाठी बाप्पांनी जो प्रवेश आपल्याकडे केलाय बाप्पा, आपलं मनापासून पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आपलं स्वागत करतो. माझे दोन शब्द संपवतो. यानंतर मी आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये स्वागत करावं. सुशीलाताई मोराळे आणि सुधामतीताई गुप्ते ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. वैभव दादा निलेश कडे निलेश दादाकडे निलेश यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यानंतर ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असे बजरंग बाप्पा सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आज तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय आपले नेते जयंत पाटील, त्याचबरोबर आपले मेयरसाहेब आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भैया, सर्व माजी आमचे आमदार, वेळ ज्या जरा पुढे जास्त घेणार नाही, सर्वजणांचं एखाद्याचं नाव राहिले किंवा सर्व जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे सर्व प्रमुख आणि माझ्या सोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले सर्व माझे तरुण तरुणदार, सर्व सहकारी आणि सर्व मीडिया साहेब, मी आज आपल्या साक्षीने
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.